मराठीत महत्वाचा विषय आहे की तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाबद्दल सतत सकारात्मक बोलता आहात, युती करायची आहे, नात्याने जोडलं जायचंय असंही तुम्ही विधान केलं. आता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा मनसेच्या युतीशी आम्ही म्हणजे समजा तसंच झालं तर त्याचं आम्ही स्वागत करू. हो, मग त्यात ते चुकीचं काय बोललो? याआधी त्यांच्याकडून अशी विधानं होत होती की आम्ही संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही. बघा, मी वारंवार सांगतोय आणि मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगतोय वारंवार, हे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू, लहान सहान किलमिश दूर करू, मतभेद संपवून टाकू. हे जेव्हा आम्ही सांगतोय त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे ते काय सांगताय, आम्ही तयार आहोत. तुम्ही ते काल काय म्हणाले, परवा काय बोलले, ह्याच्यात कशाला जाताय? तुम्ही पण मराठी आहात, तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. महाराष्ट्राच्या कपाळावरचा सिंदूर हा मुंबई आहे, तो पुसण्याचा प्रयत्न होतोय आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढतायत फडतूस. सगळ्या मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रातलं हे वाटायला पाहिजे की मराठी माणूस हे व्हायला पाहिजे. राऊत साहेब, जे दिसतं आहे आतापर्यंत गेल्या 1.5 महिन्यात यावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत, आतापर्यंत असं दिसतंय की हे एकतर्फी प्रेम आहे. कारण शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देते, पण मनसे असं म्हणतंय की प्रस्ताव पाठवा मग बोलू, आणि जे भूतकाळात घडलं त्याविषयीचे दाखले मनसेचे नेते देत आहेत. आम्ही भूतकाळात डोकावत नाही. भूतकाळाची थडगी उकरायची कुणी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात राजकारणात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्याबरोबरचा चांगला नव्हता.